हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 21वे लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो साऊंड हा टॉपिक पाहिलेला होता त्याचा पार्ट फर्स्ट पाहिलेला होता। काही टेक्निकल एरर्समुळे ते थोडंसं पुढे कंटिन्यू नाही करता येत, काही ठराविक ते लिमिट आहे टायमिंगचं, त्यामुळे सो मग आपण तिथे ते मध्ये लेक्चर स्टॉप होतं, असं प्रत्येकच लेक्चरचं होतं। सो मग आपण हे सेकंड पार्टमध्ये आपण पुढचा जो काही साऊंडचा पार्ट आहे तो कव्हर करतोय। कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की साऊंडची निर्मिती कशी होते, बरोबर आहे, साऊंड प्रोडक्शन कसं होतंय, त्यानंतर त्याचं प्रोपागेशन कसं होतंय, त्याचबरोबर काय त्याच्या प्रोपागेशनसाठी मीडियमची गरज आहे, साऊंड म्हणजे नेमकं काय, ह्युमन्समध्ये साऊंडचं प्रोडक्शन कसं होतं, जसं की व्होकल कॉर्ड्सच्या व्हायब्रेशनमुळे होतं, त्याचं पुन्हा प्रसारण कसं होतं, ते कोणत्या फॉर्ममध्ये होतं, तर वेव्जच्या फॉर्ममध्ये होतं। दोन प्रकारच्या वेव्ज आपण पाहिल्या, त्या वेव्जचं रिफ्लेक्शन पाहिलं। साऊंड वेव्ज या लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत की जो मेकॅनिकल वेव्जचा एक भाग आहे बरोबर। मग ट्रान्सवर्स वेव्ज आणि मेकॅनिकल वेव्जमधला आपण डिफरन्स पाहिला की यांच्यामध्ये पार्टिकल्सचं ऑसिलेशन कसं होतंय। ट्रान्सवर्समध्ये लॉन्जिट्युडिनलमध्ये पार्टिकल्सचं ऑसिलेशन म्हणजे त्याला आपण कणांचं दोलन किंवा कंपन असं म्हणतो, ठीक आहे, ते कोणत्या पद्धतीने होतं हे बघितलं, या आधारावरती त्यांना क्लासिफाय केलं। रेअरफॅक्शन काय आहे, तर कॉम्प्रेशन काय आहे हे आपण बघितले। जिकडे रेअरफॅक्शन आहे तिथे लो प्रेशर एरिया आपण म्हणत होतो की जिथे डेन्सिटी कमी असेल, कॉम्प्रेशन जिथे म्हणालो तिथे हाय प्रेशर एरिया आहे, डेन्सिटी जिथे जास्त असेल। त्याचबरोबर ट्रान्सवर्स वेव्हचं जे काही रिफ्लेक्शन होतं ते आपण लाईट या टॉपिकमध्ये पाहिलेलं होतं, आणि साऊंड या टॉपिकमध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्हचं रिफ्लेक्शन आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये फक्त 2 केसेस आहेत, आणि त्यातली एक केस तर आपल्याला विचारून झालेली होती आणि दुसरी तर मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे, ठीक आहे। मग हे होतं काही रिफ्लेक्शन। त्याचबरोबर मी तुम्हाला काही, जर का आपण एखादी वेव्ह आहे, ठीक आहे, मग त्या वेव्जचे काही पॅरामीटर्स आपण बघितले, तसेच साऊंडचे सुद्धा काही पॅरामीटर्स आहेत, ठीक आहे, जसं की नाही का त्या साऊंडची इंटेन्सिटी आहे, किंवा जसं की वेव्जमध्ये आपण पाहिलं की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, की एका ठराविक वेळेमध्ये युनिट टाईममध्ये वेव्ह स्वतःचे किती सायकल कंप्लीट करते त्याला आपण काय म्हणालो, फ्रिक्वेन्सी असं म्हणालो। जेव्हा मी तरंग लांबी असं म्हणत होते किंवा वेव्हलेंथ असं म्हणत होते, तेव्हा वेव्हलेंथ म्हणजे आपण काय म्हणालो की एक अल्टरनेट क्रेस्ट आणि एक अल्टरनेट दुसरी, म्हणजे या 2 क्रेस्टमधलं डिस्टन्स आहे बरोबर, की जे आपण लॅम्बडाने डिनोट करतो, किंवा या 2 ट्रफमधलं डिस्टन्स आहे बरोबर, याला आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ असं म्हणतो। त्यानंतर आपण पाहिलं ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होतं, ज्यालाच आपण आयाम असं मराठीमध्ये म्हणतो। तर आपली मेन पोझिशन जर का मी ही तुम्हाला सांगितली आहे, ठीक, मेन पोझिशन मी जर का तुम्हाला ही सांगितली, तर या मेन पोझिशनपासून पार्टिकल किती खाली किंवा किती वर स्वतःचं डिस्प्लेसमेंट करतोय, म्हणजे लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट किती आहे त्या पार्टिकलचं, म्हणजे किती वर मूव्ह होतोय किंवा किती खाली मूव्ह होतोय, हे जे डिस्टन्स असतं त्याला आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो, ठीक आहे। मग हे काही पॅरामीटर्स आपण पाहिलेले होते, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी आलं, वेव्हलेंथ आलं, त्याच्यानंतर जसं की मी ॲम्प्लिट्यूड सांगितलं, टाईम पिरियड सांगितलं आहे बरोबर। मग हा सगळा डाटा जेव्हा आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स पाहू ना, की आपल्याला वेव्हलेंथ काढायची आहे किंवा टाईम पिरियड आहे, वेव्हलेंथ आहे, ते देतात, ते आपण प्रॉब्लेम्सवरती एक सेपरेट सगळा काही आपला कव्हर झाल्याच्या नंतर, फिजिक्स बऱ्यापैकी कव्हर झाल्यानंतर आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेमसुद्धा पाहणार आहोत। सो मग ते आत्ता इथे मिक्सअप करत नाही, तर थोडंसं फार कन्फ्युजन होतं, पण ते रीड करत राहा। हा अशा पद्धतीने पार्ट आपला लास्ट लेक्चरमध्ये झालेला होता। आपलं राहिलेलं होतं साऊंडचं स्पीड बघायचं आहे बरोबर। साऊंडचं स्पीड पाहताना मी तुम्हाला सांगितलं की साऊंड या लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत, आणि लॉन्जिट्युडिनल वेव्जमधलं जे काही स्पीड आहे किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्जची जी वेलॉसिटी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा कोणी अभ्यासली, तर न्यूटन या सायंटिस्टनी अभ्यासली आहे बरोबर। पण न्यूटनचं असं म्हणणं होतं की हे जे काही लॉन्जिट्युडिनल वेव्ज प्रोपॅगेट होत आहे ते किंवा कोणत्या फॉर्ममध्ये, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनच्या फॉर्ममध्ये। कॉम्प्रेशन म्हणजे काय आहे, हाय प्रेशर एरिया आहे, रेअरफॅक्शन म्हणजे लो प्रेशर, कमी प्रेशर असलेला एरिया आहे बरोबर। मग न्यूटन असं म्हणाला की कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन जेव्हा एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल करतायत, म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वेव्ज एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल करते, तर त्याच्यामध्ये काय नाही होत, हीट प्रोड्यूस होत नाही, असं कोण म्हणालं होतं, न्यूटन म्हणाला होता। आणि म्हणून तो काय म्हणाला की ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे, असं आपल्याला न्यूटननी सांगितलं। आणि न्यूटननी यात त्याचे जे काही अभ्यास होता त्या आधारावरती त्यांनी
साऊंडचं स्पीड किती सांगितलं तर तू म्हणाला साऊंडचं स्पीड आहे 279.9 मीटर पर सेकंड. एवढं साऊंडचं स्पीड आहे. पण इतर शास्त्रज्ञांनी जे काही स्पीड सांगितलं किंवा ज्या काही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इतर सायंटिस्टकडून आलेल्या होत्या त्याच्यामध्ये बरंच काय होतं, डिफरन्स होता. जवळजवळ 16% कमी व्हॅल्यू ही कोणाची येत होती, न्यूटनची येत होती. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इतर सायंटिस्टनी सांगितलेली होती 332 मीटर पर सेकंड आहे, बरोबर. त्याच्यानंतर सायंटिस्ट आला न्यूटननी जे काही इक्वेशन दिलेलं होतं या लॉन्जिट्युडिनल वेव्हजच्या वेलॉसिटीशी रिलेटेड किंवा त्यांच्या स्पीडशी संबंधित जे काही त्यांनी इक्वेशन दिलेलं होतं आणि ही जी व्हॅल्यू काढलेली होती त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन केलं लाप्लास या नावाच्या सायंटिस्टनी. आणि तो असं म्हणाला की जेव्हा कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन प्रोड्यूस होत आहेत ना तेव्हा कॉम्प्रेशनच्या वेळी हीट प्रोड्यूस होते आणि रेअरफॅक्शनच्या वेळी ती जी हीट आहे ती काय होते, लॉस होते. असं कोणी सांगितलं, लाप्लासनी सांगितलं. कारण त्याचं असं म्हणणं होतं की जर का फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्स आहे असं आपण कन्सिडर केलं तर 256 कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन म्हणजे 256 कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन एकाच वेळी तयार होत आहेत. मग ही तर काही स्लो प्रोसेस नाही आहे, ही रॅपिड प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होणार आहे. आणि ती हीट कशाच्या वेळी प्रोड्यूस होते, जिथे कॉम्प्रेशनच्या वेळी हीट प्रोड्यूस होते, रेअरफॅक्शनच्या वेळी ती हीट लॉस होते आहे असं कोणाचं म्हणणं होतं, लाप्लासचं म्हणणं होतं. पण लाप्लास असं म्हणाला की त्या हीटचा अपव्यय होण्यासाठी, त्याचं डिसिपेशन होण्यासाठी त्यांच्याकडे सफिशियंट टाईम नाही आहे किंवा कारण खूप फास्ट ती रॅपिड प्रोसेस आहे ना त्याच्यामुळे तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही की ती हीट लॉस होऊन जाईल किंवा ट्रान्सफर होईल याच्यासाठी. म्हणून आपण असं कन्सिडर करतो की ती जी हीट आहे, टोटल हीट ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे असं लाप्लास म्हणाला आहे. ठीक, इथंपर्यंत तरी क्लिअर आहे. हा काय म्हणाला, आयसोथर्मल हीट प्रोड्यूसच नाही होत. हा काय म्हणाला, प्रोड्यूस होते पण ट्रान्सफर होण्यासाठी पुरेसा वेळच नसतो. म्हणून आपण कन्सिडर करतो की हीट कॉन्स्टंट आहे असं. ठीक आहे. आणि म्हणून ही जी काही प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण म्हणतो अडायबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. एवढं नाही आहे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज, पण फक्त लक्षात ठेवा की लाप्लासने न्यूटननी दिलेल्या व्हॅल्यूमध्ये करेक्शन केलेलं होतं थोडंसं इक्वेशनमध्ये बदल करून आणि त्याच्यानंतर लाप्लासने त्याच्यामध्ये करेक्शन केलं. हा फक्त डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे फक्त आपल्याला माहिती असावं एक त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे, सो आपल्याला पुढे लगेच ते लक्षात येतं त्यासाठी. मग लाप्लासनी जे काही करेक्शन केलं आणि त्याच्यानुसार जी व्हॅल्यू त्यांनी दिली साऊंडच्या स्पीडची किंवा साऊंडची वेलॉसिटी किती असेल, लॉन्जिट्युडिनल वेव्हजची वेलॉसिटी किती असेल, तर लाप्लास असं म्हणाला ती असेल 332.3 मीटर पर सेकंड, की ही व्हॅल्यू अगदीच याच्याशी जवळीक साधणारी आहे, आपल्याला दिसतंच आहे. म्हणून ही व्हॅल्यू एक्सेप्ट केली गेली की 332 मीटर पर सेकंड. पण पुन्हा ही जी व्हॅल्यू आहे किंवा साऊंडचं जे स्पीड आहे ते सगळीकडे सगळ्या कंडिशनला सारखं असतं का, तर ते सारखं नसतं. सगळ्या कंडिशनला स्पीड सारखं नसतं. मग त्या स्पीडवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते फॅक्टर आपण सुरू करणार होतो. त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ प्रेशर किंवा दाब. ठीक आहे, प्रेशर, दाब, त्याचा साऊंडच्या स्पीडवरती काय परिणाम होतो. तर बघा, जेव्हा प्रेशरमध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणजे आपण प्रेशर कशाशी रिलेटेड बघतोय, आपल्याला बघायचे वेलॉसिटी किंवा आपण म्हणूया तर स्पीड ऑफ साऊंड आहे. ठीक, स्पीड ऑफ साऊंड बघायचं आहे. पहिला फॅक्टर आहे आपला प्रेशर की जो साऊंडच्या स्पीडवरती परिणाम करतो आहे. ठीक, मग काय परिणाम करतो तर बघा, मी असं म्हणाले की टेम्परेचर जर का कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजेच तापमान स्थिर आहे, आपण ते बदलत नाहीये, टेम्परेचर आपण चेंज करत नाहीये आहे. ठीक, मग तुम्ही प्रेशरमध्ये किती का बदल करेना साऊंडची वेलॉसिटी बदलणार नाही किंवा साऊंडचं स्पीड बदलणार नाही. म्हणजे जर टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट आहे आणि तुम्ही प्रेशरमध्ये बदल करताय तरी सुद्धा साऊंडचं जे स्पीड आहे ते काय राहणार आहे, सेम राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. पहिला फॅक्टर क्लिअर. म्हणजेच थोडक्यात सांगायचा मुद्दा काय, जर का तुम्ही टेम्परेचर बदलताय आणि मग प्रेशर बदलताय तर मग तुमचं स्पीड बदलू शकतं. पण जर तुम्ही टेम्परेचर सारखं ठेवताय, टेम्परेचरमध्ये काहीच बदल करत नाहीये आणि प्रेशरमध्ये बदल करताय तर साऊंडमध्ये बदल होणार नाही. म्हणजे इथे मुद्दा काय येतो की टेम्परेचर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपण प्रेशर वाढवा किंवा कमी करा, साऊंडच्या स्पीडमध्ये फरक मात्र काहीच नाही पडणार आहे. क्लिअर, इथंपर्यंत पहिला प्रेशर मुद्दा क्लिअर झाला. जोपर्यंत तापमान स्थिर आहे, टेम्परेचर स्थिर आहे, साऊंडचं स्पीड बदलणार नाही. मग प्रेशरमध्ये किती का तुम्ही बदल करेना.
क्लिअर इथंपर्यंत? दुसरा मुद्दा आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. दुसरा मुद्दा आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. क्लिअर इथंपर्यंत? आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय आपण सांगतो की आपण जर का टेम्परेचर वाढवलं तर साऊंडचं स्पीडसुद्धा, साऊंडची वेलॉसिटीसुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. मग या दोघांमधलं रिलेशन आपण देतो कसं? जर का आपण टेम्परेचर म्हणजे वेलॉसिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ अ टेम्परेचर आहे. ठीक इथंपर्यंत? म्हणजे वेलॉसिटी आपली एवढी आहे आणि जर का आपण टेम्परेचर बदलतोय, फॉर एक्झाम्पल आत्ता टेम्परेचर असं कन्सिडर करा 2 आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे आणि इकडे तुमची वेलॉसिटी आहे 4 आहे. ठीक, असं काहीतरी नंबर कन्सिडर करा. जसजसं तुमचं हे वाढेल, टेम्परेचर वाढेल, तसतसं तुमचं काय होईल? साऊंडचं स्पीडसुद्धा वाढेल. मग ते कोणत्या पटीमध्ये वाढतं हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा हां, तापमान जर का आपण टेम्परेचर 4 टाइम्स वाढवलं ना, 4 टाइम्स जर का आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय तर आपली वेलॉसिटी काय होते? डबल होते. वेलॉसिटी आपली काय होते? डबल होते. मी असं म्हणाले, आपण जर का टेम्परेचर 4 पटींनी वाढवतोय, ठीक आहे, टेम्परेचर 4 पटींनी वाढवतोय म्हणजे तुमचं जर का हे x आहे, ठीक आहे, आणि हे तुमचं आहे, ओके, हे कन्सिडर करा तुमचं 1x आहे आणि हे तुमचं आहे x आहे. ठीक आहे, जर मी टेम्परेचर 4 पटींनी वाढवलं म्हणजे जर का 4x केलं तर हे किती होईल? 2x होईल. म्हणजे डबल काय होतं? वेलॉसिटी काय होते तुमची? साऊंडचं स्पीड काय होते? वाढते. पण जनरली आपण कन्सिडर करताना असं कन्सिडर करतो की जेव्हा आपण 1 डिग्री सेल्सिअस वाढवतो ना, 1 डिग्री सेल्सिअस जेव्हा आपण टेम्परेचर वाढवतो तेव्हा साऊंडचं स्पीड हे 0.61 मीटर पर सेकंडनी काय होतं? वाढतं. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. 2 इथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. पहिला मी असं म्हणाले, प्रेशर हा पहिला मुद्दा आहे आपला यातला, टेम्परेचर हा दुसरा मुद्दा आहे. क्लिअर? ह्या 2 आपल्याला पाहायच्या होत्या. मी प्रेशरमध्ये काय म्हणाले? तुम्ही प्रेशर वाढवताय, कमी करताय, ठीक आहे, पण तुमचं तापमान, ज्या तापमानाला तुम्ही प्रेशर वाढवताय किंवा कमी करताय, ठीक आहे, ते तापमान जर का स्थिर आहे तर काय बदलणार नाही? साऊंडचं स्पीड बदलणार नाही, ते तेवढंच राहील. ठीक आहे, पण जर का तुम्ही प्रेशर पण वाढवताय, टेम्परेचर पण वाढवताय तर मात्र काय होणार? ते बदलणार. तर मात्र स्पीडसुद्धा काय होणार? चेंज होणार. दुसरा मुद्दा मी असं म्हणाले की टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर आहे, टेम्परेचर वाढवलं स्पीडसुद्धा वाढेल. टेम्परेचर कमी केलं स्पीडसुद्धा कमी होईल. रिलेशन आपण दिलं V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T आहे. ठीक, म्हणजेच मी असं म्हणाले, मी जर का तापमान 4 पटींनी वाढवलं तर वेलॉसिटी काय होणार आहे? डबल होणार आहे किंवा दुपटीने वाढणार आहे. क्लिअर इथंपर्यंत हा मुद्दा. आता पुढचा मुद्दा आहे इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. आता याचा इफेक्ट असा होतो की बघा, आपण जर का नाही का हिवाळ्यात वगैरे जर का तुम्ही ऐकलं असेल तर जास्त थोडंसं दाट धुकं असतं, तर मग आपल्याला थोडेसे काहीतरी असे दूरवरचे काही आवाज क्लिअर ऐकू येतात जे आपल्याला इतर ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा इतर जे काही असतात ना, म्हणजे इतर वेळी आपल्याला ते ऐकू येत नाही, जे की हिवाळ्यात आपल्याला सकाळच्या वेळी म्हणा किंवा काय जेव्हा धुकं दाट असेल तेव्हा आपल्याला ते साऊंड ऐकू येतात. त्याचं एकमेव कारण आहे कारण ह्युमिडिटी जास्त असते. ह्युमिडिटी जास्त म्हणजे पार्टिकल्सची डेन्सिटीसुद्धा जास्त. ठीक आहे, मग ह्युमिडिटी जास्त असेल तुमचे स्पीडसुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. हे 3 फॅक्टर फक्त लक्षात ठेवायचे आहेत. पहिला फॅक्टर होता प्रेशर. प्रेशर वाढवताय पण टेम्परेचर सेम आहे, फरक काहीच नाही पडणार, सारखं राहील. पण जर का प्रेशर वाढवताय आणि सोबत टेम्परेचर पण वाढवताय किंवा टेम्परेचर कमी करताय तर मात्र बदल होईल. दुसरं सांगितलं फक्त टेम्परेचर आहे. ठीक, टेम्परेचर जर का चौपट केलं तुम्ही तर तुमची वेलॉसिटी दुप्पट होणार आहे किंवा स्पीड तुमचं डबल होणार आहे. क्लिअर? म्हणजेच V इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. ठीक आहे, म्हणजेच 4 पटींनी टेम्परेचर वाढलं, डबल 2 पटींनी तुमचं काय झालं? स्पीड वाढलं. क्लिअर? म्हणजेच आपण कन्सिडर करताना असं म्हणतो की जर का 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण वाढवतोय, ठीक आहे, 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवतोय तर साऊंडचं स्पीड हे 0.61 मीटर पर सेकंड या वेगाने काय होतं? वाढतं. ही स्टेट बोर्डमधली व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवायची. ह्युमिडिटी वाढली, टेम्परेचरसुद्धा वाढलं. हे इथंपर्यंत क्लिअर झाले का तुमचे? त्याच्यानंतर आहे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आता बघा, हा रिफ्लेक्शन तर मी तुम्हाला लाईटमध्ये खूप व्यवस्थितपणे काय केलं आहे?
एक्सप्लेन केलेलं आहे. मग इथे ते एक्सप्लेन करायची गरज आहे का? नाही आहे. ज्यांनी लाईटचे लेक्चर प्रॉपर केलेत त्यांना ते व्यवस्थित समजेल. रिफ्लेक्शन एका वाक्यात सांगणार आहे मी. साऊंडचं रिफ्लेक्शन जसं आपण लाईटमध्ये पाहिलेलं होतं अगदी सेम, सगळे लॉ, सगळे नियम, सगळे रूल्स, इकडे साऊंडसुद्धा तेच रूल्स, तेच नियम आणि तेच लॉज फॉलो करतो. क्लिअर मुद्दा? साऊंडमध्ये लाईटमध्ये जे जे नियम होते रिफ्लेक्शनचे सगळे साऊंडमध्ये सुद्धा काय होतात? फॉलो होतात. सो पुन्हा बघायची गरज नाही. 3च रूल आपण पाहिलेले होते रिफ्लेक्शनचे, जसं की एकाच प्लेनमध्ये आहेत वगैरे वगैरे. आता मी ते पुन्हा करणार नाही. रिफ्लेक्शन म्हणजे काय बघा. रिफ्लेक्शन तुम्हाला चांगलंच आठवत असेल की रिफ्लेक्शन नेमकं काय आहे. काय आहे रिफ्लेक्शन? म्हणजे एखादा साऊंड येतोय. रिफ्लेक्शन होतं केव्हा? जेव्हा कुठेतरी मध्ये एखादा काय येतो? अडथळा येतो, एखादा ऑब्स्टॅकल येतो, तेव्हा काय होतं? रिफ्लेक्शन होतं. क्लिअर इथपर्यंत मुद्दा? म्हणजेच इकडून एखादा साऊंड आला, मध्ये ऑब्स्टॅकल आहे, तो काय होईल? त्याच्यावरती आदळेल आणि पुन्हा काय होईल? परत मागे फिरेल. त्यालाच आपण काय म्हणतोय? रिफ्लेक्शन असं म्हणतोय. आहे ठीक. हा रे जो असणार आहे इन्सिडेंट रे, हा रे परत आलेला रिफ्लेक्टेड रे, इथे पॉईंट ऑफ इन्सिडेन्सवरती जर का नॉर्मल काढली, ठीक आहे, तर या नॉर्मलनी इन्सिडेंट रेशी केलेला अँगल असतो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि नॉर्मलनी रिफ्लेक्टेड रेशी केलेला अँगल असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. क्लिअर? रूल्स काय सांगतात? इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे तिघे सुद्धा एकाच प्लेनमध्ये असतील. आहे क्लिअर? इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतील. आहेत अपोजिट साईडला, तुम्हाला दिसत आहेत अपोजिट साईडला. ठीक आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन कसे असतील? सारख्याच मापाचे असतील. क्लिअर? हे झाले 3 रूल्स जे आपण सिमिलर तिकडे पाहिले होते. जसं लाईटचं रिफ्लेक्शन होतं, सिमिलर साऊंडचं रिफ्लेक्शन तसंच होतं. मग लाईटच्या रिफ्लेक्शनचे परिणाम काय काय होते ते सुद्धा आपण बघितलेले होते की लाईटचं रिफ्लेक्शन म्हणजे नेमकं काय होतं किंवा त्याचे रिझल्ट काय असतात. ठीक आहे. तसंच साऊंडच्या रिफ्लेक्शनचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे एको, ज्यालाच आपण मराठीमध्ये प्रतिध्वनी असं म्हणतो. प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. तुम्हाला लेक्चरमध्ये उगाच तुमचा टाइमपास वेळ जात नाही आहे आणि म्हणून तुम्हाला काहीतरी सांगायचं असं नसतं बरं का. कारण इथे लेक्चर तेवढेच तुम्हाला कंडक्ट केले जातात जेवढे तुम्हाला खरंच गरजेचे आहे समजणं. कारण एवढ्या पार्टवरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला NCERT, स्टेट बोर्ड सगळा डाटा रेफर करून मग इथे तुम्हाला सांगावा लागतो. सो त्याच्यामुळे तेवढा वेळ तर लागणारच आहे. ते व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचं आहे. जसं की लाईटचं नाही होणार आहे परत, कारण लाईट जेव्हा आता आपण पुढे याच्या पुढचं लेक्चर जेव्हा आपण ह्युमन आय पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला कळेल की तिकडे रिफ्लेक्शनमध्ये जे अभ्यासले तुम्ही ते जर का प्रॉपर माहिती असेल तर मग पुढचे पार्ट सगळे माहीत असणार आहेत. ॲनिमल टिश्यूज व्यवस्थित केलेला असेल तर आय वगैरे सगळा पार्ट जो आहे इयर तो पुढचा तुम्हाला सगळा कळणार आहे. तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या लेक्चर्समध्ये आता ते कळेलच. ठीक आहे. त्याच्यामुळे लेक्चर प्रॉपर करत राहा. ॲटलिस्ट केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी एक वेळ तुम्हाला वाचून थोडंसं इझी आहे सो तुम्हाला ते वाचून लक्षात येतं. पण केमिस्ट्री फिजिक्सचं तसं नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळी माहिती असणं गरजेचं असतं. कारण आता साऊंड या टॉपिकवरती 12वीच्या पुस्तकातला लास्ट इयरला प्रश्न विचारलेला होता. सो मग तुम्हाला ते एवढं वाचणं शक्य नाही आहे ना 6वीपासून 12वीपर्यंत कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा. म्हणून इथे आपण एवढं डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला पाहायचं आहे आता इको. ठीक आहे. एको म्हणजे काय तर प्रतिध्वनी. थोडक्यात काय तर जो काही ओरिजिनल साऊंड आहे त्याचं काय होणं? रिपिटेशन होणं आणि ते आपल्याला ऐकू येणं. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? इको असं म्हणतो, म्हणजे प्रतिध्वनी. आता मी जे काही बोलले ते मला काय होतंय तेच मला पुन्हा ऐकू येईल. आहे ठीक. पण मला सांगा आत्ता मी इथे ज्या रूममध्ये आपलं लेक्चर सुरू आहे तिथे जर का मी बोलतेय तर तिथे मला माझा आवाज पुन्हा ऐकू येतोय का? नाही ऐकू येते. का? कारण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे की समजा टेम्परेचर तुमचं 22 डिग्री सेल्सिअस आहे. टेम्परेचरचा परिणाम लक्षात घ्यायचा. मी टेम्परेचर मुद्दाम सांगितलं आहे कारण या टेम्परेचरला साऊंडचं स्पीड किती असतं? तर साऊंडचं स्पीड असतं या टेम्परेचरला 342 मीटर पर सेकंड. 344 मीटर पर सेकंड. साऊंडचं स्पीड किती असतं? 344 मीटर पर सेकंड. कोणत्या स्पीडला? 22 डिग्री सेल्सिअसला. जर तुम्ही टेम्परेचर वाढवताय कमी करताय तर स्पीडमध्ये तुमच्या काय होणार आहे? बदल होणार आहे. क्लिअर? इथंपर्यंत मी तुम्हाला कंडिशन सांगितली की इको आपल्याला प्रत्येक ठिकाणी ऐकू येत नाही. ठीक आहे. काही ठराविक कंडिशन्स आहेत तिथेच आपल्याला ऐकू येईल. मग ती कंडिशन कोणती? कन्सिडर करा. एक्झाम्पल देते मी तुम्हाला. 22 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर जर का 344 मीटर पर सेकंड आहे. ठीक आहे.
तर एक कंडिशन असते की आपला जो काही ब्रेन आहे ना, त्या ब्रेनमध्ये आपण जे काही ऐकतोय त्या आवाजाचं सातत्य हे 0.1 सेकंडपर्यंत राहतं. किती वेळेपर्यंत राहतं? 0.1 सेकंडपर्यंत राहतं. आणि समजा एखादा ध्वनी याच्या आतमध्ये आपल्या कानावरती पडायला हवा, ठीक आहे, म्हणजे तो रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत याच्या 0.1 सेकंडच्या आतमध्ये यायला हवा, तर आपल्याला इको काय होणार नाही, ऐकू येणार नाही. पण इको केव्हा ऐकू येतो? तर या 0.1 सेकंडपेक्षा जास्त वेळ जर का आवाज रिफ्लेक्ट होऊन, म्हणजे आता मी साऊंड सोर्स आहे, ठीक आहे, मग या साऊंड सोर्सपासून जिथे कुठे तो साऊंड रिफ्लेक्ट होणार आहे आणि रिफ्लेक्ट होऊन पुन्हा माझ्या कानांपर्यंत येईपर्यंत, मला ऐकू येईपर्यंत जर का 0.1 सेकंडपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर आपल्याला काय होतं? एको ऐकू येतो. ठीक आहे, मग बघा मॅटर काय करतं? डिस्टन्स मॅटर करतं आहे. ठीक आहे, डिस्टन्स मॅटर करतं. ठीक आहे, मग मी असं म्हणाले की आपल्याला टाईम डिस्टन्स काढायला लागतं. किती आहे स्पीड आपलं? 344 मीटर पर सेकंड इंटू 0.1 किती होईल? 34.4 मीटर. एवढं काय झालं? आपलं डिस्टन्स झालं की एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स जे असतं ना, या डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स म्हणजे किती येईल तुमचं? 17.2 मीटर एवढं डिस्टन्स येईल आहे, बरोबर. मग एवढ्या डिस्टन्सवरून आपल्याला काय येऊ शकतो? आवाज तो ऐकू येऊ शकतो किंवा प्रतिध्वनी ऐकू येऊ शकतो. आता दुसरी कन्सेप्ट हे तर झालं इकोचं की नाही, आपल्याला हे एवढं डिस्टन्स असेल तर काय होतंय? ऐकू येतो या. ठीक आहे, इको किंवा ज्याला आपण प्रतिध्वनी असं म्हणतो. नंतरची दुसरी हे आहे कन्सेप्ट आहे रिव्हर्बरेशन, ज्याला आपण निनाद असं म्हणतो. रिव्हर्बरेशन किंवा ज्याला आपण निनाद असं म्हणतो, म्हणजे तोच साऊंड एकदाच नाही तर परत परत ऐकू येणं. ठीक आहे, म्हणजे काही तुम्ही हे पाहिले असतील बघा की एक आहे इकडे नाही का, म्हणजे जर कोणी कोकणात गेलेलं असेल तर त्यांनी पाहिलेलं असेल, तिथे एक मंदिर आहे परशुरामाचं म्हणून. तर तिथे आपण जे बोलतो ना, बोलतो काही बोलू द्यात, किती बोलू द्यात, तो साऊंड आपल्याला पुन्हा 4 ते 5 वेळा पुन्हा तोच साऊंड ऐकू येतो. असं छानसं मंदिर आहे ते, फक्त असं पृथ्वीसारखा मोठा गोल आहे, त्याच्या आतमध्ये तेच आहे, त्याच्या आतमध्ये जायचं बाकी काहीच नाही, फक्त तेवढंच आहे. पण तिथे आपल्याला हे अभ्यासायला मिळतं, अभ्यासायला असं नाही म्हणूयात की पाहायला मिळतं, आपल्याला ऐकायला मिळतं, ज्याला आपण रिव्हर्बरेशन असं म्हणतो. म्हणजे की एकदा जर का आपण बोलतोय तर तोच साऊंड आपल्याला पुन्हा ऐकू येणं. म्हणजेच काय बघा, मी बोलले म्हणजे मी साऊंड सोर्स आहे, माझ्यापासून साऊंड पुढे गेला, ठीक आहे, एका रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, त्या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती आदळला, पुन्हा रिफ्लेक्ट झाला आणि जो काही माझा ओरिजिनल साऊंड होता त्या ओरिजिनल साऊंडसोबत तो जो इको आहे तो जॉईन झाला आणि पुन्हा आवाज तोच ऐकू आला. आणि हे जेव्हा असं सतत रिपीटेड होतं त्याला आपण म्हणतो रिव्हर्बरेशन आहे. ठीक, मग असं आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतं, जर का असे मोठे हॉल्स असतील किंवा काय ऑडिटोरियम ज्यांना आपण म्हणतो तिकडे ते आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, मग त्याच्यासाठी तिकडे ना काही नाही का रिफ्लेक्टिंग सरफेस अशा पद्धतीचे बसवलेले असतात की ज्याला आपण बॅड रिफ्लेक्टर्स असं म्हणतो. म्हणजे नाही का कर्टन्स असतील वगैरे वगैरे, म्हणजे असे जे की तो साऊंड जो आहे तो ॲब्सॉर्ब करून घेऊ शकतील आहे, बरोबर. अशा पद्धतीची काहीशी रचना केलेली असते. त्याच्यानंतरची आपली टर्म आहे ॲकॉस्टिक. ठीक आहे, ॲकॉस्टिक म्हणजेच काय तर बघा, ज्याच्यामध्ये आपण साऊंडचं रिफ्लेक्शन आहे, त्याचं ट्रान्समिशन आहे, ठीक आहे, या सगळ्याचा अभ्यास जिथे करतो ना याला आपण ॲकॉस्टिक असं म्हणतो. ठीक आहे, मग या ॲकॉस्टिकचा यूज किंवा याचे ॲप्लिकेशन्स आपण कुठे कुठे करतो, जसं की मी तुम्हाला म्हणाले की थिएटर्समध्ये किंवा ऑडिटोरियममध्ये. ठीक आहे, कशासाठी करतात तर जो साऊंड आहे तो साऊंडचं रिफ्लेक्शन होऊ नये किंवा ते रिफ्लेक्शन प्रिव्हेंट करावं, ते परावर्तन प्रिव्हेंट करावं, कारण मोठे आहे त्याच्यामध्ये आवाज घुमण्याची शक्यता असते, आवाज घुमतो आहे, बरोबर. मग तसं होऊ नये त्याच्यासाठी हे जे काही प्रिन्सिपल असतात, जसं की मग कर्टन्स लावलेले आहेत फायबरचे नाही का, रूफ लावतात की जे काय करू शकतात ॲब्सॉर्ब करू शकतात तो साऊंड आहे. ठीक, मग नॅचरल आपल्याला कंडिशनमध्ये किंवा नैसर्गिक कोणत्या अशा आपण घटना सांगू शकतो ॲकॉस्टिकच्या. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आठवते का बघा, आपण वटवाघूळ म्हणतो आहे. ठीक, वटवाघूळ किंवा जे काही बॅट्स, ओके, वटवाघूळ असतं ते आपल्याला साधारणपणे कसं असतं, नॉक्चर्नल असतं, म्हणजे निशाचर असतं, आपल्याला रात्रीच्या वेळी ते दिसतात फिरताना वगैरे, किंवा कुठे मूवीजमध्ये वगैरे पाहिल्यानंतर ज्या काही केव्ज वगैरे असतात, गुहा, कुठेतरी जुनं पुराणं मंदिर असतं त्यात कोणी गेले तर त्यातून एकदमच ते बाहेर येताना दिसतात आपल्याला आहे. ठीक, मग ते कसे अशा ठिकाणी असतात का, कारण त्यांचं विजन जे असतं ना
ते नसतं, ते फार वीक असतं. म्हणजेच थोडक्यात काय, ते ऑब्जेक्ट एखादं डिटेक्ट करण्यासाठी, म्हणजे समोर काय अडथळा आहे आपण पाहून सांगू शकतो, आपल्याला बघून ते दिसतंय. त्यांच्यामध्ये तसं नसतं. त्यांना ते ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी, लोकेट करण्यासाठी एखादा अडथळा, त्यांना या साऊंड वेव्हजची गरज असते. कोणत्या वेव्हजची गरज असते? साऊंड वेव्हजची गरज असते. म्हणजेच काय करतात, ते एका ठराविक फ्रिक्वेन्सीचा साऊंड इमिट करतात. मी काय म्हणाले, एका ठराविक फ्रिक्वेन्सीचा साऊंड इमिट करतात आहे, एका ठराविक फ्रिक्वेन्सीचा. मग ती फ्रिक्वेन्सी असते किती? तर ती फ्रिक्वेन्सी असते 30 किलोहर्ट्ज ते 150 किलोहर्ट्ज इथंपर्यंत असते. म्हणजेच असं म्हणू शकतो का आपण आता पुढे त्याचे टाईप्स पाहणार आहोत, तेव्हा आपल्याला कळेल साऊंडचे जे काही टाईप्स असतात ना, ते पण याच्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावर पडतात. मग आत्ता फक्त एवढाच मुद्दा लक्षात घ्या की हे जे बॅट्स आहे, जे कशाचं आहे, आपण कशाच्या ॲप्लिकेशन म्हणतो, की जर का काही नॅचरल ॲप्लिकेशन किंवा अशा काही नैसर्गिक घटना जर का आपल्याला सांगायच्या झाल्या, तर पहिली म्हणजे आपण सांगतो बॅटची किंवा वटवाघूळ आपण ज्यांना म्हणतो. बघितलं असेल, ते रात्रीच्या वेळी एवढे जोरजोरात असे फिरत असतात, पण ते कुठे आदळलेत किंवा कधी चुकून आपल्यावर येऊन आदळलेत असं होत नाही का? कारण ते एका ठराविक फ्रिक्वेन्सीचा साऊंड इमिट करत असतात, की ती फ्रिक्वेन्सी काय असते? 30 किलोहर्ट्ज. किलोहर्ट्ज म्हणजे 30,000 हर्ट्ज. के फॉर 1000. 30,000 हर्ट्ज ते एवढी. म्हणून आपण इकडे पुढे 150,000 असं नाही ना म्हणू शकत. सो 30 किलोहर्ट्ज ते 150 किलोहर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड ते इमिट करतील. केला हा साऊंड त्यांनी इमिट केला. इथे काहीतरी ऑब्स्टॅकल आहे, या ऑब्स्टॅकलवरती तो साऊंड आदळला आणि पुन्हा त्या साऊंडचं काय झालं? रिफ्लेक्शन झालं. आणि ते रिफ्लेक्शन ते काय करतात? कॅच करतात. आणि मग त्यांना कळतं की नाही, एवढ्या ठराविक अंतरावरती काय आहे? ऑब्स्टॅकल आहे किंवा अडथळा आहे किंवा कोणतं तरी ऑब्जेक्ट आहे जे त्यांच्याकडून डिटेक्ट केलं जातं. ठीक आहे. त्यांना विजननीने हा प्रयोग कोणी केला होता माहिती आहे का? स्पॅलन्झिनी नावाचा एक सायंटिस्ट होता. स्पॅलन्झिनी नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यांनी केलेलं होतं की वटवाघूळ नेमके कशा पद्धतीने स्वतःची मुवमेंट करतात किंवा कशा पद्धतीने त्यांच्या मुवमेंट होतात. तर त्यांच्यामध्ये बेसिकली त्यांनी आधी एक पार्ट त्यांना त्यांचे काही कान बंद करून मग सोडून दिला. असं काही एक्सपेरिमेंट आहे, आपल्याला नाही एवढं गरजेचं. फक्त कोणी केला? स्पॅलन्झिनी या सायंटिस्टने केला. आणि त्याने असं ऑब्झर्व केलं की त्यांना लाईटची गरज नसते कोणतंही ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी, जशी आपल्याला असते आहे. बरोबर. म्हणूनच आपण लाईटला काय म्हणत होतो? फॉर्म ऑफ एनर्जी, की जी आपल्याला व्हिज्युअल सेन्सेस प्रोव्हाइड करते. तसं त्यांच्यामध्ये ती गरजच नसते, कारण त्यांच्यामध्ये ते ऑर्गन जे असतात ना, सेन्सरी ऑर्गन, ते काही ॲक्टिव्ह नसतात, त्यांना त्यांचा उपयोग नसतो. मग ते कशाचा करतात? साऊंडचा यूज करतात, की जो साऊंड, ज्या साऊंड वेव्स किती फ्रिक्वेन्सीच्या असतात? 30 किलोहर्ट्ज ते 150 किलोहर्ट्ज. ओके, ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर. मग दुसरी नॅचरल कंडिशन कोणती किंवा कोणामधली? तर डॉल्फिन्समधली आहे. डॉल्फिन्स सुद्धा काय करतात, की जर का एखादं पाण्यामधलं ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा अडथळा आहे, तर तो करण्यासाठी ते किती फ्रिक्वेन्सीचा साऊंड हे करतात रे? 1000 हर्ट्जपर्यंतचा जो साऊंड असतो ना, तेवढा ते काय करतात? इमिट करतात, ज्याला आपण सबसोनिक साऊंड असं सुद्धा म्हणतो. डॉल्फिन हे त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बघा, इतर जर का काही सांगायचे झाले, मेडिसिनल कोणते ॲप्लिकेशन आपण सांगू शकतो? मेडिसिनल ॲप्लिकेशन ते आपल्याला नाही का, किडनी स्टोनसाठीची एक सर्जरी असते, म्हणजे सर्जरी नसते ती. त्याच्यामध्ये काय करतात? हाय फ्रिक्वेन्सीच्या, हाय ॲम्प्लिट्यूडच्या काही साऊंड वेव्ज असतात, ज्यांचा यूज केला जातो, की ज्या आपल्या शरीराच्या बाहेर शॉक वेव्ज असं आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. मग आपल्या शरीराच्या बाहेर त्या वेव्ज प्रोड्यूस करायच्या आणि जो काही तो स्टोन आहे ना, त्याच्यावरती सगळ्यांना काय करायचं? त्यांना एकत्र आणायचं, की या स्टोनची असलेली जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे, की ती जेणेकरून ब्रेक होईल, तो स्टोन बारीक बारीक तुकड्यांमध्ये काय होईल? ब्रेक होईल आणि इझिली काय होईल? तो बाहेर जायला मदत होते. ठीक आहे. मग ही झाली सर्जरी असं नाही म्हणता येणार की सर्जरी करावी लागत नाही ॲक्च्युली या प्रोसेसमुळे, ज्याच्यामध्ये शॉक वेव्ज ज्या असतात ना, त्या आपल्या शरीराच्या बाहेर तयार करून मग त्यांच्यावरती त्या स्टोनवरती कॉन्सन्ट्रेट केल्या जातात, तो ब्रेक केला जाईल पुढे. त्याच्यानंतर अजून दुसरं जर का एक्झाम्पल सांगायचं झालं तर जसं की सोनोग्राफी वगैरे आहे, त्या टेक्निक्समध्ये आपण यूज करतो यांचा. बरोबर आहे ना, की नाही का, आपल्या शरीराच्या इंटरनल स्ट्रक्चर जे आहे त्यांच्यामध्ये कुठे सूज आली आहे किंवा अदर काही आहे, ठीक आहे ना, त्यांच्यामध्ये आपण काय करतो? त्यांचा यूज करतो. कोणाचा? साऊंड वेव्हचा. नंतर अजून कोणतं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा? सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. सोनार
आहे बरोबर, की जिकडे काय असेल डिटेक्टर असतो, एक काहीतरी रिफ्लेक्टर असतो, मग तो तिकडे साऊंड वेव्ज रिफ्लेक्ट झाल्या, एकाने काय केल्या कॅच केल्या, मग त्याच्यानंतर त्यांना ते पाण्याच्या किती खोलीवरती एखादं ऑब्जेक्ट आहे किंवा कोणता तरी ऑब्स्टॅकल आहे हे त्यांना डिटेक्ट करण्यामध्ये काय होते, मदत होते. हे झालं सोनार, ज्याचा फुल फॉर्म विचारलेला होता एकदा याचा एक्झामला, ज्याला आपण म्हणतो साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग आहे. ठीक, इथंपर्यंत हे झालं याचं. त्याच्यानंतर काही क्वालिटीज ऑफ साऊंड असं आपण म्हणतो, म्हणजे जसं की पिच आहे बरोबर, म्हणजे जेवढा आवाज, तीव्रता साऊंडची, म्हणजे जेवढी तीव्रता जास्त तेवढा तो काय असेल, कर्कश असेल ध्वनी. ठीक आहे, मग तीव्रता जास्त कोणाच्या आवाजांची असते, फिमेल्सच्या आवाजांची असते, म्हणजे थोडक्यात त्यांच्या आवाजाचा पिच जास्त असतो आहे ना. त्यांचा वोकल कॉर्ड जो असतो ना तो 20 mm असतो आणि जो मेल्सचा असतो तो 25 mm असतो. त्याच्यामुळे जास्त कर्कश आवाजसुद्धा स्त्रियांचा असतो. ठीक आहे, आणि कंपॅरिझनमध्ये यांचा कमी असतो. ठीक आहे, हे आहे त्याच्यामागचं लॉजिक. मग हे झालं पिच वगैरे, ते तुम्हाला मी नोट्समध्ये मेन्शन करून देते, कारण याच्यावरती साऊंडच्या पिचवरती प्रश्न विचारलेला होता. सिम्पली एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्याबद्दलच विचारलेला होता. आत्ता रिसेंट विचारलेला होता की इकडे तुम्हाला काही ठराविक असे दिलेत, म्हणजे नाही का ॲनिमल्स दिलेत, आणि ते ॲनिमल्स किती याचा साऊंड, किती पिचचा साऊंड प्रोड्यूस करू शकतात, किती फ्रिक्वेन्सीचा प्रोड्यूस करू शकतात, हे त्यांनी विचारलेलं होतं मॅच द पेअर्सला, आणि खाली करेक्ट ऑप्शन तुम्हाला विचारलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर आत्ताच्या रिसेंट एक्झामला साऊंडवरतीच एक प्रश्न होता, ज्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणाले होते की नाही, हा ठराविक असा साऊंडचा पिच आहे किंवा इंटेन्सिटी साऊंडची एवढी आहे. ठीक आहे, एवढी साऊंडची इंटेन्सिटी आहे, प्रोड्यूस कोण करतं आणि त्याचा इफेक्ट काय होतो, वाईट इफेक्ट काय होतो, हे विचारलेलं होतं. हा मधला कॉलम नव्हता जो आपल्याला बुकमध्ये दिला, इथे काहीतरी इथे तो साऊंड दिलेला होता आणि त्याची नाही का फ्रिक्वेन्सी दिलेली होती हर्ट्समध्ये, आणि त्या फ्रिक्वेन्सीचा जो साऊंड आहे तो आपल्याला कोणत्या प्रकारचा धोका पोहोचवतो हे पुढे विचारलेलं होतं, आणि अशा पद्धतीच्या काही मॅच द पेस विचारलेला होता. मग तुम्हाला आता कळालं असेल की साऊंड टॉपिक प्रिपेअर करताना तुम्हाला नेमकं प्रिपेअर काय करायचं आहे. बघा, साऊंड टॉपिकवरती अगदी सुरुवातीपासून प्रश्न आलेले आहेत. कशावरती, साऊंड वेव्ज या कोणत्या प्रकारच्या वेव्ज आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्स येऊन गेलाय प्रश्न. दुसरा, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स, आत्ता रिसेंट प्रश्न येऊन गेलेला आहे. दुसरी केस पण तुम्ही अभ्यासायची, सेकंडवाली, डेन्सरकडून रेअररकडे जाते तेव्हा रिफ्लेक्ट कशी होईल. 180 डिग्रीच्या फेज डिफरन्सनी होते. जर का क्रेस्ट जाऊन आदळली तर ट्रफ रिफ्लेक्ट होईल, ट्रफ जाऊन आदळली तर क्रेस्ट रिफ्लेक्ट होईल. केव्हा, जेव्हा डेन्सरकडून रेअररकडे चालले तेव्हा, आणि रेअररकडून डेन्सरकडे चालले तेव्हा काय होईल, क्रेस्ट जाऊन आदळली तर क्रेस्ट म्हणूनच परत येईल विदाऊट एनी डिफरन्स ऑफ फेज. ठीक आहे, विदाऊट एनी चेंज ऑफ फेज, म्हणजे फेज त्यांची बदलणार नाही, किंवा जी काय आहे 180 म्हणजेच आपण काय म्हणतो पायरेडियन्स असं म्हणतो, पण पहिल्या केसमध्ये बदलत नाही, सेकंडमध्ये बदलते. ठीक आहे, नंतर पुढे आपण थोडे गेलो, पुढे तुम्हाला मी विचारलं काही ॲम्प्लिट्यूड आहे किंवा काही आहे, ज्याच्यामध्ये आपण पॅरामीटर्स पाहिले वेव्सचे की जे नाही बऱ्यापैकी विचारलेले आहेत आत्तापर्यंत. सो त्याच्या पुढे आपण गेलो. आज जो आपण टॉपिक पाहिला त्याच्यावरती प्रश्न विचारले आहे, जसं की इको आहे. इकोसाठी त्यांनी मिनिमम डिस्टन्स किती लागतं जर का साऊंड रिफ्लेक्ट होण्यासाठी, 17.2, म्हणजे एका ठराविक स्पीडला, आपलं स्पीड काय होतं तेव्हा 344 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तेव्हा स्पीड असताना इको येण्यासाठी मिनिमम डिस्टन्स किती हवं, 17.2 हवं मीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे आलो, रिव्हर्बरेशन आहे, बरोबर आहे. रिव्हर्बरेशन म्हणजे त्यांनी काय विचारले होतं, जेव्हा आपल्याला इकोच जेव्हा पुन्हा रिपीटेड ऐकू येतो त्या टर्मला आपण काय म्हणतो, खाली ऑप्शन दिलेले होते, आन्सर होतं रिव्हर्बरेशन. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला फक्त टर्म्स विचारलेले आहेत. रिव्हर्बरेशनच्या पुढे गेलो, ॲकॉस्टिकवरती प्रश्न विचारलेला नाही आहे, पण ॲकॉस्टिकच्या ॲप्लिकेशनवरती प्रश्न विचारलेला आहे. ॲकॉस्टिक म्हणजे आपण काय म्हणतो, तर जसं की साऊंडचा स्टडी करणं, म्हणजे साऊंडचं प्रोडक्शन आहे, साऊंडचं ट्रान्समिशन आहे, साऊंडचं रिसेप्शन आहे, या सगळ्याचा स्टडी करणं, त्याला आपण काय म्हणतो, ॲकॉस्टिक. ॲकॉस्टिकचे ॲप्लिकेशन कोणते, यूज कुठे कुठे करतात, थिएटर्समध्ये करतात, ऑडिटोरियममध्ये करतात, कशासाठी करतात, साऊंडचं रिफ्लेक्शन होऊ नये यासाठी, किंवा इको ऐकू येऊ नये, रिव्हर्बरेशन होऊ नये यासाठी. म्हणजेच थोडक्यात प्रश्न विचारलाय. फक्त तुम्हाला जर का आता असं विचारलं की साऊंडचा स्टडी करतो, ज्या ब्रांचमध्ये आपण साऊंडचा स्टडी करतो, किंवा साऊंडचं ट्रान्समिशन, साऊंडचं रिफ्लेक्शन, साऊंडचं रिसेप्शन अभ्यासलं जातं, त्या टर्मला काय म्हणतात, त्या टर्मला म्हणतात ॲकॉस्टिक आहे. नॅचरल ॲप्लिकेशन, निसर्गामध्ये कुठे पाहायला मिळतं, वटवाघूळमध्ये, डॉल्फिनमध्ये. वटवाघूळ किती फ्रिक्वेन्सीचा साऊंड इमिट करतात, 30 किलोहर्ट्ज ते 150 किलोहर्ट्ज आहे. ठीक, डॉल्फिन 100 किलोहर्ट्ज
सॉरी 100 हर्ट्स, की जो आपण काय म्हणतो सबसोनिक साऊंड असं त्याला म्हणतो. आपण पुढे गेलो, मेडिसिनल कोणते कोणते युजेस आहेत, जसं की किडनी स्टोनसाठी मी सांगितलं, त्यानंतर सोनोग्राफी आहे, किंवा आपल्या काही इंटरनल ऑर्गन्स कुठे डॅमेज झालेले आहेत का, कुठे सूज आलेली आहे का, यांचं इन्स्पेक्शन करण्यासाठी किंवा हे अभ्यासण्यासाठी, हे पाहण्यासाठी आपण यांचा वापर करतो. त्यानंतर सोनारवरती प्रश्न येऊन गेलेला आहे, फुल फॉर्म विचारलेला आहे त्यांनी तुम्हाला सोनारचा. ठीक आहे, मग हे अशा पद्धतीने काही काय होते, यांचे काय होते ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर पिच ऑफ साऊंड, म्हणजे साऊंडच्या क्वालिटीज, जसे की पिच आहे, इंटेन्सिटी आहे, मग त्या पिचवरती प्रश्न विचारलेला होता, ते तुम्हाला सांगितले. म्हणजे याच्यामध्ये एकही टॉपिक असा मी ठेवलेला नाही आहे की तुम्हाला तो सांगितलेला नाही आहे. आणि राहिला काही ठराविक फ्रिक्वेन्सी आणि त्याचा आपल्यावर वाईट होणारा इफेक्ट, काही ठराविक ॲनिमल्स ते किती फ्रिक्वेन्सीचा साऊंड इमिट करतात, हा जो आहे ते तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, किंवा तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्ड्समध्ये सुद्धा व्यवस्थितपणे चार्ट फॉर्मॅटमध्ये हे दिलेलं आहे. ठीक, इथंपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ साऊंड. याच्या पुढचा पार्ट आहे टाईप्स ऑफ साऊंड. ठीक आहे, तर टाईप्स ऑफ साऊंड म्हणजे आपण कशाच्या आधारावरती ते साऊंडचे टाईप्स करतो, तर फ्रिक्वेन्सी किती आहे. ठीक आहे, किती फ्रिक्वेन्सीचा साऊंड इमिट केला जातो आहे किंवा साऊंडची फ्रिक्वेन्सी काय आहे, याच्या आधारावरती आपण ते 3 टाईप्स करतो. तर पहिला आहे इन्फ्रासोनिक साऊंड, दुसरा आहे ऑडिबल साऊंड, आणि तिसरा आहे अल्ट्रासोनिक साऊंड. ठीक आहे, तिसरा आहे अल्ट्रासोनिक साऊंड. आता इन्फ्रासोनिक, ऑडिबल आणि अल्ट्रासोनिक यांच्या फ्रिक्वेन्सी कशी चेंज होते, तर जे इन्फ्रासोनिक साऊंड आहे त्या इन्फ्रासोनिक साऊंडची फ्रिक्वेन्सी असते 20 हर्ट्सपेक्षा कमी. जे ऑडिबल साऊंड आहे त्या ऑडिबल साऊंडची फ्रिक्वेन्सी असते 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स एवढी असते फ्रिक्वेन्सी आहे. ठीक, आणि यांची फ्रिक्वेन्सी असते 20 किलो हर्ट्सपेक्षा जास्त. क्लिअर तिन्ही मुद्दे. यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्सपेक्षा कमी, यांची 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स, यांची 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त आहे. ठीक, त्याच्यानंतर मी असं म्हणाले की इन्फ्रासोनिक साऊंडमध्ये तुम्हाला विचारलेलं होतं की ऑडिबल साऊंड जो आहे त्या ऑडिबल साऊंडची फ्रिक्वेन्सी किती असते. याला आपण ऑडिबल साऊंड असं का म्हणतो, कारण हा या फ्रिक्वेन्सीचा साऊंड आपण ऐकू शकतो आणि आपण ज्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड ऐकू शकतो त्याच फ्रिक्वेन्सीचा साऊंड आपण प्रोड्यूस पण करू शकतो. ठीक आहे, मग इथे यांच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काय देणार, ह्युमन्सचं एक्झाम्पल देणार, आपलं स्वतःचं एक्झाम्पल देणार की त्यांच्यामध्ये ऑडिबल साऊंडची फ्रिक्वेन्सी किती आहे, 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स, जो प्रश्न विचारून झालेला आहे. इन्फ्रासोनिक साऊंडवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी असं विचारलेलं होतं की या एवढ्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड कोण प्रोड्यूस करतं. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल तुम्हाला दिलेले होते, गेंडा होतं, हत्ती होतं, एक्सेट्रा. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेल, मासे होते, आणि हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला दिलेले होते. व्हेल, मासा, हे तिन्ही ऑप्शन दिलेले होते आणि चौथा ऑप्शन होता वरील सर्व. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय असेल तुमचं, हे तिन्ही लास्ट नंबरचा ऑप्शन. याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. आता हा जो साऊंड आहे ना, तो हा साऊंड कोण प्रोड्यूस करतं, जसं की कुत्रा आहे, वटवाघूळ आहे, मगाशीच सांगितलं ना, कुत्रा आहे, वटवाघूळ आहे, किती ह्याचा 20पेक्षा जास्त, बरोबर आहे, 25-30 या फ्रिक्वेन्सीचा साऊंड प्रोड्यूस करते बॅट आहे. ठीक, त्याच्यानंतर कुत्रा यांच्यासारखे जे प्राणी आहेत ते, आणि त्याचबरोबर 5 वर्षाच्या खालील जी मुलं असतात ना ती, 5 वर्षाच्या खालील मुले हे सुद्धा काय करतात, त्याच फ्रिक्वेन्सीचा साऊंड प्रोड्यूस करू शकतात. कोणत्या पण साधारणपणे कितीपर्यंत माहिती आहे का, जी 5 वर्षाची मुलं आहेत ती मॅक्झिमम 25 किलो हर्ट्स म्हणजे 20,000 हर्ट्सपर्यंतचा साऊंड ऐकू शकतात. ठीक आहे, त्याहून जास्त नाही. आणि हे असे सिम्पली काय होते, फक्त 3 टाईप्स होते, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे माहिती हवं की त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे आणि तो कोण प्रोड्यूस करू शकतं. ठीक आहे, हा होता आपला साऊंडवाला टॉपिक. याच्यामध्ये फक्त जो काही फॅक्च्युअल डाटा आपला राहिलेला आहे तो तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये ॲड करून दिला जाईल. होप सो की तुम्हाला साऊंड हा जो टॉपिक आहे तो इन डिटेल समजलेला असेल. हा एवढा पूर्ण डिटेल, याचं जे रिफ्लेक्शन आहे किंवा काय आहे ते आपण इन डिटेल पाहिलेलं नाही आहे, कारण जसं आपण ते लाईटमध्ये अभ्यासलेलं होतं सिमिलर ते तसंच कुठे आहे, इकडे सुद्धा आहे.
ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ते इन डिटेल पुन्हा घेतलेलं नाही आहे, पण आत्ता जेवढा पार्ट तुम्हाला सांगितला आहे तेवढा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. अजूनही जो काही ॲडिशनल पार्ट असेल, जो काही 11वी-12वीच्या स्टेट बोर्डमध्ये किंवा NCERTमध्ये आहे, तो तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये ॲड करून दिला जाईल. होप सो तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.